हे काय आहे? पापलेट काय भाव आहे? अशी पापलेट कशी आहे? 1000 रुपये. 1000 रुपये. आणि हे कशा सगळे एकदम मजेत ना. तर आज दिवस आहे शुक्रवार आणि आज चालू आहे लारांचं प्लॅनच्या हिशोबाने. तिला पूल जायचं होतं. पूल आणि बीच दोघं आपण कव्हर करू. बघूया पूल भेटलं तर पूल जाऊ, नाहीतर बीच तर आहेच. काय बोलायचं तुला? काही नाही, डायरेक्ट चला मग निघू इकडून घरातून. वाजले आहे किती वाजले? 11:30 वाजले. लेट झाले. आपण पहिला पूलमध्ये जाऊ, तिकडे भेटते तर तिकडे नंतर मग बीचवर जाऊया. चला. हा पण एक इकडे रिसॉर्ट नवीन रिसॉर्ट आलेला आहे आपल्या सावडावच्या रस्त्यावर. मस्त रिसॉर्ट बँक्वेट आहे. हा त्याचा साईडचा फ्रंट दाखवतो तुम्हाला. रिसॉर्टचं नाव आहे माती रिसॉर्ट. माती नेचर रिसॉर्ट असं एंट्रन्स आहे. पण आपण इकडे बाहेर चाललो आहे. हायवेवर आहे तो रिसॉर्ट. बघा तिकडे जाऊया. हा ग पूलमध्ये तुझ्या आहे पुढे. बघूया. आलो आपण इकडे. नीलम्स कंट्री साईड आहे आणि इकडे पूल्स अवेलेबल आहे. म्हणजे छोट्या पोरांसाठी आणि मोठ्या पोरांसाठी पण आहे. म्हणजे छोट्या लोकांसाठी आहे 100 रुपये 1 तासासाठी. आणि मोठ्या लोकांचे आहे 130 रुपये. मोठ्या लोकांचे आहे 130 रुपये. आणि अगर तुम्हाला इकडे नायलॉनचे कपडेच घालून घ्यायला लागणार, नाहीतर 160 रुपये आहे. तिकडे तुम्हाला भेटेल कपडे 160 रुपये घेतील मोठ्या लोकांचे. आणि छोट्याचे 120 आहे 130 असं का काहीतरी असेल कपड्यांचे. हा आपला हायवे आहे. त्याच्याजवळ समोरच आहे कंट्री साईड निलम्स. बघा तुम्हाला पूल पण दाखवतो मी. इकडे समोर पूल आहे इकडे. हा असा मोठा पूल. हा छोट्या पोरांचा आहे आणि इकडे मोठ्या लोकांचा पण आहे. दोन्ही पूल अवेलेबल आहे. थांब मी जातो निशू. हां जा तो इकडे मध्ये हां जा. बस खालती तू सावध बस जा. नारंग्या पूलमध्ये. हां तो मोठ्या मुलांचं आहे. ते छोट्या मुलांचं आहे. बस खालती. मस्त संपूर्ण एकदम गार्डन आहे बाजूला. हा पूल इकडे मोठा. जाशील आपल्याला खालती. हां हां मी जाईन. मी आता जाणार नाही. मी ओढला नाही होणार. झोप तिकडे झोप. पूल इकडे असं समोर हॉटेल आहे. राहायचं पण सगळं व्यवस्था आहे. आणि इकडे सिटिंग अरेंजमेंट आहे मुलांसाठी. सॉरी म्हणजे पेरेंट्ससाठी संपूर्ण. मी पण घेतलं एट लंच. दाराने एकटे तिकडे. म्हणजे मी पण करतोय. 160 रुपये घेतले आपले. कपड्यांचे पण सोबत इन्क्लुडेड आहे याच्यामध्ये. असे 130 रुपये. चला जातो मी पण पाण्यामध्ये. 160 रुपये. मी पण येतो आहे. हा पण मी तिकडे जाणार, इकडे नाही येणार. चला केले कपडे चेंज. रडते. तिला ना ती शॉवर कॅप पाहिजे. अरे कुठून? पप्पाची टोपी तुला नाही होणार. तो पप्पा चालला ना. अरे शॉवर कॅप ती कुठून देणार आता शॉवर कॅप? चला आता यतीश पण चाललाय पाण्यात स्विमिंग पूल मध्ये.
चल ये, तू कसं काय पाहिजे? ये तू या साईडला ये, नाही येत नाही. इथे ये, या साईडला पाण्यात ये, ह्या साईडला पप्पाच्या इथे. चला चला पाणी द्या, पुछो तुला क्यों. हिला बुचको बुचको हिला पाण्यामध्ये, लय मस्ती करते ना. बस असं काय असं पाय कर, पण खालती पाय वरती कर, मारत का आणि पुढे पुढे मार, पाय मारत राहा, पाय मारत राहा. हे खाली गेली. सोड, मी सोडलं. दिसतोयस? हे रडूबाई खेळ. आता कुठे चालली? हा इथंच खेळ, इथं पाणी भरपूर आहे ना. चल आपण स्विमिंग करते, स्विमिंग. हा केवढी, बाप रे. पाणी पिऊ नको देऊ फक्त. अगं हात मारायचे, हात मार. हा अरे बापरे, अरे बापरे, स्विमिंग आली लारण्याला, स्विमिंग आली. अरे बापरे, थांब थांब, सोडलं तर खाली जाशील पाण्यात. रडूबाई हे रडूबाई आम्ही काय देत नाही ना करायला. बिंदा सगळ्याच्या किती घेतले तुझे? 160 रुपये. कपडे चड्डी दिली ना, वरचे पण दिले 160 मध्ये, पण मला इकडे आहे कशाला चड्डी आपली. काय सोडायची? सोड ना मग. नाही बाय, असं पकड, असं सोड. तू नाही डोक ना, तू असं मुंडी वरती कर, असं असं. त्याला पकडून कर ना, त्याला पकडून कर. थोडंसं कर, मार पाय. झालं आपलं स्विमिंग करून. इकडे चेंज करायला, मी इकडे चेंज केलं, इकडे चेंज केलं. कोणाला हा बाजूला पूल. त्याला निघे, आपल्याला भूक पण लागली. आता रस्त्यामध्ये जेवूया कुठेतरी चांगलं मस्त नॉनव्हेज खाऊया. आज शुक्रवार आहे, शुक्रवार दिवस पकडून आलो आहे आपण, नॉनव्हेजचा दिवस. चला मग. तर निघालो आपण तारकर्ली बीचला. हायवे पुन्हा सरळ जायचं आहे, पण 105 किलोमीटर लिहिलं. आपण तर तारकर्ली बीचला. लारांना थोडा भूक लागली, बिस्किट लारांनी दिशा घेते तिकडे आपला एक स्टोर आहे, जनरल स्टोर. तिकडून काहीतरी बिस्किट येतं, तिकडे जेवायचं आपल्याला तिकडेच आहे. नॉर्मल काहीतरी खाऊन पण तिकडे जाऊया, तर जेवूया, नंतर बीचवर जाऊया. चला, असा आहे रोड. आणि ऊन किती बाबा 39 डिग्री सेल्सिअस आहे. चला. हां, मालवण कट्टा क्रॉस केले आपण. वाजले 2. म्हणजे किती तासात पोचतो आपण तिकडे. असा व्ह्यू. समोरून येते लाल परी. ऊन एवढं आहे, क्लायमेट भरपूर गरम आहे. एकदम सरळ रस्ता. दोन्ही साईडला ना आंब्याची झाड आहे, आंब्याचा बाग आहे, आंब्याच्या बागा आजूबाजूला, काजूचे घर आहे, झाड आहे. सगळी काजूची बाग आहे इकडे, आणि इकडे आंब्याची
गिरोबा मंदिर आहे हे. आणि हे आता आलं मालवण आहे. आणि लई कडक ऊन आहे. मालवण कसाळ 20. आइडिया थोड़ा चेंज होने का, तारकर्ली बीच नहीं होने का, मालवण बीच होने का. म्हणजे आपण मालवण बीच जाऊया. तारकर्ली बीच काय गेल्यावर बघितलेलं आपण. सरळच आहे. मालवण बीच जाऊया. मालवण बीच एकदम बघायला बघितलं नाही आपण. यावेळी मालवण बीच एक्सप्लोर करूया. गेल्यावेळी तारकर्ली केला होता ना. चला मालवण बीच. कटराने जाताना आपला मालवण बीचवर जाताना एक पुलावरती जातोय रस्ता. पण इकडे काहीतरी जेवून जाऊया. भगवती हॉटेल भगवती आहे. इकडे काहीतरी जेवूया आणि नंतर पुढे जाऊया. कारण की वाजले 2 वाजून गेले. भूक लागली आहे निलेशला पण, तारांना पण आणि मला पण. मग खाव्या इकडे आणि पुढे जाऊया. चला भगवती हॉटेल. शाकाहारी थाली, चिकन थाली, गावठी चिकन थाली, खेकडा थाली, सुरमई थाली, बांगडा थाली, पापलेट थाली आणि कोळंबी थाली. कोंबडी वडे पण आहे. चला मालवणी चायनीज पंजाबी भगवती. आणि हा असा व्ह्यू आहे वरतून. चला हे आपलं भगवती रेस्टॉरंटचं मेनू कार्ड. निलिशाने मागवली आहे सौंदळा थाळी. सौंदळा. त्याच्यामध्ये 1 प्लेट राईस, 2 चपाती, माशाची आमटी, गोलमाची भाजी, सौंदळा फ्राय आणि सोलकढी. आणि मी मागवले कोंबडी वडे. चला बघूया. आणि हा असा इकडे व्ह्यू. निलिशाची सौंदळा थाली आलेली आहे. ही सोलकढी, ही जवळची भाजी, कढी आणि फिश, चपाती. बघ खाऊन कसं वाटतं. राईस नाही आलं असं वाटतं. राईस नंतर आहे ना. टेस्ट करून बघ कसं आहे. आणि हे फ्राय. चांगलं आहे. आणि जवळदार आहे. सोलकढी पण आहे. चला खावा फटाफट. जाऊया नंतर मालवणला. आपले कोंबडी वडे आले. वडे, चिकन सुक्का, ग्रेव्ही, सोलकढी आणि कांदा. क्या चाहिए तुमको? ये गरम है. चला खाऊया जरा. आपण समोरच किल्ला आहे. सिंधुदुर्ग किल्ला समोरच आहे. बीचवर आलोय आपण. हा आहे बीच. इथेच गाडी पार्क करूया. मस्त हवा सुटली आहे. आणि समोर सिंधुदुर्ग किल्ला आहे आपला. स्कुबा डायव्हिंग हे सगळं चालू आहे इकडे. करायचं तर करू शकता तुम्ही. खाली टाकून दे. सिंधुदुर्ग किल्ला. कडे कार पार्क केली आपण आणि समोर आहे बीच. हा संपूर्ण मालवण बीच. समोर सगळी बोटी.
सगळे स्पोर्ट चालू आहे इकडे समोरच. आणि इकडे आपला समोर सिंधुदुर्ग किल्ला. आणि इकडे लारण्या बसली आता परत बीचवर. काय करत बसली आहे तू? हा, लारण्याची आज मजा आहे. सकाळी पूल, आता बीच, मजा आहे तुझी. इंग्लिश बसली ठप्पा मारून. गेल्या वेळी आपण तारकर्ली बीचला आलो होतो आणि ते पण मंगळवारी आलो होतो. आपल्याला काही भेटलं नव्हतं खायला नॉनव्हेज. यावेळी नॉनव्हेजमध्ये मी जर कोंबडी वडे खाल्ले, निलिशाने खाल्ली मच्छी. तुम्ही बघितलंच असणार. समोर एकदम शांतता. इकडे सगळे स्पोर्ट्स चालू आहे. वॉटर स्पोर्ट्स आहे. वेगळे वेगळे पॅकेज वेगवेगळीकडे आहे. म्हणजे एक आम्हाला विचारायला आला होता काय 1000 रुपयामध्ये सगळं काय देत होता. स्कुबा डायव्हिंग आणि सगळं. तर वेगवेगळे रेट्स आहे. समोर सगळे बघत असता तुम्ही. आणि गाड्या इकडे मालवणला भरून येतात आहे. स्पोर्ट चालू झाले सगळं. कोणता होल केला तू? हा, हे काय करते? पूलचा होल. पूल बनवते? हा, छोटासा पूल. अशामध्ये काटा पण असतो. काय असतो? काटा. समुद्रातून पाणी भरून लारण्या आपली विहीर भरते आहे. मम्मीने बनवले तिच्या. पण विहिरीचं पाणी मुरत आहे आतमध्ये. हा मम्मी, पण बनव मम्मा. लारण्या खाते मॅगी नाश्त्यामध्ये. पप्पा उबाळले. मॅगी पिणार. चाय पिऊन गाया बिकडून डायरेक्ट जायचं घरी. मम्मी पप्पा वाट बघतात आपली. निघूया इकडून खाऊन पिऊन म्हणजे चाय नाश्ता करून. समोर हा मस्त एक होतं सनसेट मालवण बीचला. आणि इकडे आहे किल्ला आणि ही आहे लारण्या. आता आम्ही चाललो इकडे मच्छी पण बघायला. मच्छी इकडे आहे बोलतात आहे. फिश मार्केट पण आहे तिकडे पण दाखवतो तुम्हाला कोणती मच्छी आहे. हा चल आता जाऊया आता इकडे फिश मार्केटला. समोरच आपल्या मच्छी मार्केट. आपला बीचच्या इकडेच आहे. आपण शोधतोय पापलेट. कोलंबी जास्त आहे. पापलेट सुरमई पापलेट आहे. जरा तो इकडे पापलेट आहे.
माझी बोली करू नको. कसे ते पापलेट बघूया ना. पापलेट काय पापलेट हा 1000 रुपये किलो. महाग आहे पापलेट. हा मार्केट आपला 5 वाजता सुरू होतो, 7 वाजेपर्यंत असतो. हा इकडे आहे पापलेट. आहे पापलेट काय सेम रेट सगळे 1000. हे बघ इकडे पण ते समुद्र जेवण काय नसेल अरण्या. त्याच्यात काय नसेल अरण्या आपल्याला पाहिजे. हे काय आहे पापलेट काय भाव आहे? कसे आहे? 1000 रुपये. 1000 रुपये. आणि हे कसे कसे 500 रुपये जोडी. सांगते असं तर घेतलं नसतं. हे डायरेक्ट इकडे हेच आहे ना लिलाव आहे. हां खेकडे तू नाही खाऊ शकणार ना, मटण आहे ना घरी. राणी मासे हे बघ टायगर पण. टायगर प्रॉन्स काय पाहिजे तुला? हा स्टिंगरे बोल अरे नाही ते स्टिंगरे बोल हातात नाही दाखवता. पापलेटचा एकदम रेट हाय आहे. चल चल उशीर होईल आपल्याला. हा संपूर्ण मार्केट. चला निघा, आपल्याला लेट होता पहिल्यापासूनच. मालवण आपल्या ह्याच्या जवळच आहे, बीचच्या बाजूलाच आहे, म्हणजे मालवण बीचवरच आहे. चला निघू आपण पुढे. तर असा होता आपला हा मालवणचा ब्लॉग, मालवण बीचचा. आता हा ब्लॉग आपण इकडे संपवू. आपण इकडून निघूया आता, कारण की 1 तासाचा रस्ता आहे आपल्याला कणकवलीला पोचायचं आहे. हा एकदम सनसेट. इकडून निघायचं मन नाही पण जायला लागणार. घरी मम्मी पप्पा दोघं आहे, त्यामुळे आपल्याला लवकर निघायला लागणार इकडून. चला मग हा ब्लॉग इकडे संपवू. भेटूया एक नवीन ब्लॉग घेऊन एक नवीन जागेवर. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी या. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब व्हायला पाहिजे. मालवणला आलो तर लाईक शेअर सबस्क्राईब तो बनता आहे. ओके चला बाय, सी या.